श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 204. सादाला रांगोळी काढताना शिकवण. एके दिवशी सर्वज्ञ फिरायला गेले होते. फिरून मठाकडे आले तेव्हा सादाने अंगणात सडा घातला व रांगोळी भरायला लागली. तेवढ्या सर्वज्ञ मठाकडून उतरून अंगणात आले व सादाच्या पाठीवर श्रीफळ ठेवला. सर्वज्ञांनी विचारले, साधे हो, हे काय करीत आहात? रांगोळी भरत आहे जी. सर्वज्ञांनी विचारले, ह्या रांगोळ्या का बरे भरत आहात? जी सर्वज्ञांचे येथून येणे जाणे असते म्हणून जी. सर्वज्ञ म्हणाले, असं आहे का साधे? तेव्हा भट्टोबास म्हणाले, जी ही येलो सर्वज्ञांजवळ राहिली की रोज सडा समार्जन करते, रांगोळ्या भरते. श्री प्रभूंजवळ राहिली की सडा मार्जन करते, रांगोळ्या भरते. दादोसांजवळ गेली की तेथेही तशीच करते जी. तेव्हा साधा म्हणाली, कसा आहे हा नागदेव? सदा कदा माझे सर्वज्ञांजवळ उणे पुरे दाखवतच राहतो. मग सर्वज्ञांनी विचारले, साधे हो, श्री प्रभूंवर आणि आमच्यांवर व महात्म्यांवर कशी बुद्धी आहे? अशी जशी असेल तशी सांगा हो साधे. तेव्हा साधा म्हणाली, जी सर्वज्ञ ईश्वर. सर्वज्ञांपुढे काय सांगावे? जी. सर्वज्ञ म्हणाले, सहज विचारावसे वाटले. एरवी आम्ही जाणत नाही असे नाही आहे, असे काही आहे? जी आपण श्री प्रभू ईश्वर अवतार सांगितले म्हणून आम्हाला ते माहीत. आणि दादोस आमचा सोयरा, त्यांच्यापासून एवढे थोडे पार गोमटे झाले म्हणून त्यांच्याबद्दल थोडाफार लोभ वाटतो. सर्वज्ञ म्हणाले, साधे हो, आम्ही जसे म्हणालो तसे श्री प्रभू निर्गुण ब्रह्मा असे मानावे हो. महात्मा तो तुमचा सोयरा, त्यांच्यापासून इतके गोमटे झाले म्हणून त्यांचा इतका असा लोभ करता, तर तो लोभही करत जाऊ नका साधे. मग सर्वज्ञ मठाकडे गेले. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.